नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपल्याला बनवायची आहे भरड्याची खीर. भरडा कसला आहे हे सुद्धा सांगणार आहे. हा आहे गव्हाचा भरडा. तुम्ही अख्ख्या गव्हापासून सुद्धा ही रेसिपी बनवू शकता, पण आपल्याला 5 मिनिटात बनवायची आहे, त्यामुळे मी घेतलेला आहे गव्हाचा भरडा. आता 1 वाटी गव्हाचा भरडा घेतल्यानंतर तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच प्रोसिजर चालू करायची आहे. आपल्याला साखर नाही वापरायचं आहे, गूळ वापरायचा आहे आणि दूधही वापरायचं आहे. गुळाची काय ट्रिक आहे वापरण्याची, अजिबात गुळामध्ये दूध फुटणार नाही ह्याची काळजी घ्यायची आहे आपण, आणि ती कशी घ्यायची ही तुम्हाला सांगणार आहे. एक मी कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. आता धुवून घेतलेला गव्हाचा भरडा आपण घालून परतून घ्यायचा आहे. झटपट होते ही रेसिपी आणि तेवढीच हेल्दी आणि पौष्टिक. लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी, डायबिटीजवाल्यांसाठी सुद्धा ही रेसिपी तेवढीच उत्तम आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे, साखर अजिबात वापरलेली नाही. तुपात भरडा परतून झाल्यानंतर मोठा ग्लास पाणी घालायचं आहे आणि हलवून घ्यायचं आहे. खाली चिटकलं का ते व्यवस्थित पाण्यामध्ये मिसळायचं आहे. आता ह्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर भरडा थोडंसं गरम होऊन द्यायचं पाणी, आणि त्यानंतर आपण परत थोडंसं हलवून खाली चिटकलं नाही हे बघायचं आहे. आणि 1 वाटी आपण भरडा घेतलेला आहे, त्याच वाटीने आपण गुळही घालायचं आहे. मैत्रिणींनो, हे माप अगदी परफेक्ट आहे. तुम्ही जर जास्त गोड खात असलात तर आणखीन थोडंसं घालू शकता. आता आपण कुकर लावून घ्यायचा आहे आणि 3-4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे भरडा अगदी मऊसूत शिजला जातो. पाहू शकता कलरही किती सुंदर आलेला आहे गुळापासून, आणि घट्टही झालेलं आहे आपलं शिजल्यानंतर. ही खीर अगदी आपल्याला घट्ट करायची नाही आहे, थोडीशी पातळच करायची आहे. ती थंड झाले का आपोआपच घट्ट होते. आता एक मी भांडं ठेवलं, म्हणजे आपलं फोडणीचं पात्र आहे, त्यामध्ये 2 चमचे तूप घालायचं आहे मैत्रिणींनो. गरम झाल्यानंतर आपल्याला खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहे आणि खरपूस तळून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये जोपर्यंत लाल होत नाही तोपर्यंत तळायचे आहेत. आता नुसतं हलवत राहायचं आहे, म्हणजे अलटीपलटी होत राहतात. खोबऱ्याचे काप झाले खरपूस का वरून आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. तुमच्या अंदाजाने घाला ड्रायफ्रूट्स, किती वाटते पाहिजे तेवढे. मी बदाम आणि काजू घातलेले आहेत. तुम्ही पिस्ताही घालू शकता, चारोळी घालू शकता, मनुके घालू शकता. आपल्या अंदाजाने आपल्याला जेवढं आपलं घरात असेल ड्रायफ्रूट्स तेवढं घालू शकता. आता फोडणी पात्रामध्ये फोडणी दिलेली आहे आपल्या खिरीला, म्हणजे भरड्याला शिजून घेतलेलं आहे गुळामध्ये त्याला. आता सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. हीच ट्रिक आहे आपली. गुळाच्या पाण्यामध्ये भरडा शिजवून घ्यायचा आणि फोडणी दिल्यानंतर उकळी आल्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे. मी अर्धा लिटर दूध घातलेलं आहे, 1 लिटर दूध होतं माझ्याकडे. तुम्हाला वाटलं दाट किंवा पातळ कशी करायची आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध घालू शकता. आता हे दूध घातल्यानंतर एक खळखळून अशी उकळी द्यायची आहे. पण दूध कधी घालायचं, गॅस बंद केल्यानंतर घालायचं आणि नंतर परत 2 मिनिटात चालू करायचं आहे. हीच ट्रिक आहे मैत्रिणींनो.
गुळाच्या पाण्यात आपण दूध घातल्यानंतर अजिबात फुटणार नाही. आता वेलची पावडर, सुंठ पावडर आणि जायफळ पावडर ही 1 चमचा घालून घेतलेली आहे आणि सगळं हलवून मिक्स करायचं आहे. आता आपण गॅस लावून घ्यायचा आहे आणि एक खळखळून उकळी घ्यायची आहे. आता आपलं दूध अजिबात फाटणार नाही, गॅरंटी आहे माझी. नक्कीच ह्याप्रमाणे तुम्ही गूळ आणि दुधाची खीर भरड्यापासून बनवून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकता आपली खीर किती मस्त दाटसर झालेली आहे आणि अजिबात फुटलेली नाही आहे. पहा तुम्ही नक्कीच करून आणि कमेंटमध्ये मला कळवा तुमची खीर फुटली की नाही. 100% 100% अजिबात तुमची खीर फुटणार नाही, गूळ आणि दूध असला तरीसुद्धा. माझ्या ट्रिकनी, माझ्या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून पहा. फाडा म्हणजे गव्हाच्या फाड्यापासून, भरड्यापासून खीर अगदी दाटसर होणार. थंड झाली का आपोआपच त्याला दाटपणा येतो. एवढी पुरेशी आहे. उकळी आलेली, खळखळून घ्यायची उकळी छान अशी आणि गॅस बंद करून आपल्याला वाढून घ्यायची आहे. पहा मैत्रीण, नैवेद्यासाठी करा. कधी लहान मुलांना काही गोड खाऊशी वाटलं तरीसुद्धा करू शकता. पाहुणे आल्यानंतरसुद्धा ही खीर पटकन 5 मिनिटात होणारी आहे. आता नैवेद्यासाठी वाढून घेतलेली आहे. त्यावर आपल्याला आता तुळशी पान घालायचं आहे. तुळशी पान घातलं का नैवेद्यासाठी आपली खीर तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता किती दाटसरपणा आलेला आहे आणि कलरही सुंदर आलेला आहे. आता हा कलर इतका भारी दिसतो. पहा जवळून आता व्हिडिओ काढलेला आहे. सुंदर अप्रतिम तुळशीच्या पानांनी सजवलेली आपली खीर नैवेद्यासाठी तयार झालेली आहे. बाय मैत्रिणो, भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत भरड्याची खीर करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय. भेटूया पुढच्या रेसिपी.